पिंपरी चिंचवड शहरात 11 वर्षीय मुलाचा लिफ्टमध्ये खेळत असताना अडकून मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण भागामध्ये जे आहे ते आता हळहळ व्यक्त केली जात आहे। नक्की ही घटना काय आहे याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत पोलीस उपायुक्त बाप्पू बांगर आहेत। सर, काय सांगा, काय नक्की ही घटना आहे? 11 वर्षीय मुलगा जो आहे तो त्या लिफ्टमध्ये अडकून मृत्युमुखी पडलेला, काय नक्की ही घटना आहे? दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चरोली फाट्याजवळ राम स्मृती सोसायटी आहे। त्या सोसायटीमध्ये 11 वर्षीय अमेय साहेबराव फडतरे हा मुलगा काल 2 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 4:45 वाजण्याच्या सुमारास लिफ्टच्या दरवाजामध्ये अडकलेला होता। त्या अनुषंगानं अग्निशामक दलाच्या मदतीनं त्याला बाहेर काढण्यात आलं आणि दवाखान्यामध्ये नेण्यात आलं असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित करण्यात आलेला आहे। सदर घटनेच्या अनुषंगानं दिघी पोलीस स्टेशन येथे अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून पुढील तपास दिघी पोलीस स्टेशन मार्फतीने करण्यात येत आहे। पण सर, आपण पाहिलं तर सहसा इमारतीला ज्या लिफ्ट असते त्याला एक सेन्सर असतो की माणसाचं किंवा असेल किंवा काही वस्तू आली तर ते दरवाजा ऑटोमॅटिक बंद किंवा उघड होऊ शकतो। तसं त्या पद्धतीने त्याला सेन्सर नव्हता का किंवा काय नक्की आहे? आणि तर त्यामध्ये त्या लिफ्टवाल्यांची चुकी असेल तर काय कारवाई होणार? सदर प्रकरणी तपासामध्ये तांत्रिक ज्या काही गोष्टी आहेत त्या अनुषंगाने आम्ही सविस्तर तपास करू आणि त्यानंतर मग आपल्याला अपडेट देण्यात येईल। नक्कीच या संपूर्ण घटनेचा जो आहे तो तांत्रिक असेल किंवा अन्य पद्धतीने तपास करत जे दोषी असतील त्यांच्यावर जे आहे ते आता कारवाई करणार असल्याचं पिंपरी चिंचवड पोलिसांकडून या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलं आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।